द्विजगी झाले पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली सकळ जीवीचा जिवाळा। तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला, बाप रुक्मादेव वरु श्री विठ्ठला। राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिवाळा। विठ्ठल 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशोऽध्यायिनी, मम्मत्वानुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं, जगननीतपानि मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं, सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम नमो श्यामनाथा, धन्य प्रताप पायाचा।
अरंबी आवडी आदर्याले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिवाळा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तो असा, कैवल्य मूर्ती माऊली ज्ञानोबाराय या अभंगातून त्यांच्या मुखाला आलेलं नाम कशा पद्धतीने आलं आणि ते कशा पद्धतीने त्यांनी घेतलं. तर त्यांच्याकडे ते नाम येत असताना आवडीने, आदराने आणि सुरुवातीला बरं ते नाम आल्याचं नंतर नेमकं तुम्हाला काय फायदा काय झाला, तुमचे जीवनातलं नेमकं तुमची सफलता तुम्हाला काय मिळाली. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. संसारातले तर विषय तुम्ही सोडूनच द्या, परंतु जगतातले कोणताही विषय असू दे, कोणतीही सिद्धी असू द्यात, त्या सर्व आमच्या पायाच्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मग हे नाम जे आहे, हे नाम नेमकं तुमचं कोणतं आहे. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिवाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा हे नाम आहे. आणि ते जे नाम आहे, ज्याप्रमाणे आईचं आणि मुलाचं नातं असतं त्या पद्धतीने ते आम्हाला जपतात, ते आमच्यावर प्रेम करतात. तू माय माऊली जीवीचा जिवाळा हे नाम घेतल्याने जो जीवनातला जो संदेह आहे, जो संशय आहे, तो पूर्णपणे नष्ट झाला. तुझे येणे नामे सकळ संदेह फिटला. जो जीवनातला कोणत्याही गोष्टीबद्दल संशय येत होता तो नाहीसा झाला. हे कशामुळे झालं. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला ह्या भगवंताच्या नामामुळे आम्हाला सर्व सिद्ध्या प्राप्त झाल्या. ते नाम कोणतं तर रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माये माऊली जीवीचा जिवाळा. आणि ते प्राप्त झाल्याने तुझे येणे नामे सकळ संदेह फिटला. पूर्णपणे जीवनातला जो संदेह होता, जो संशय होता, तो पूर्णपणे नष्ट झाला. कशामुळे झाला तर तू माय माऊली सकळ जीवीचा बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला हा अभंगाचा झाला सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, श्री क्षेत्र देवळाली येथे भव्य कीर्तन महोत्सव सोहळा आमचे परमश्रेय कीर्तनातलं एक व्यक्तिमत्व, तरुण तडफदार असणारे आमचे आकाश महाराज जगताप. आडनाव जरी त्यांचं जगताप असलं तरी सुद्धा ताप कोणाला द्यावा हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. सांसारिकांना ताप देऊन माऊली काहीच भेटत नाही. ज्यावेळेस आपण भगवंताला ताप देऊ तो खरा माणूस. आणि त्यांचं नावही आकाश आहे. आणि सर्व तत्वात जर का मोठं पाहिलं तर ते आकाश तत्वच आहे. त्यामुळं आज त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं. हा कीर्तन रूपी पुष्प अर्पण करण्याचा योग महाराजांनी विचारलं, महाराज कीर्तन करताय का. चालतंय म्हणलं. पहिलेच कीर्तन सेवा आहे आणि तुम्हा सर्वांचं दर्शन. तसेच माझे मित्र गायनामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भैरू महाराज जाधव, नंतर किशोर महाराज जाधव शेजारी उभा आहेत. त्यामुळं काय व्हायची काय गरज नाही. तसेच आमची बार्शीची संस्था काय नाव, श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था. आणि हा सप्ताह जो आहे सद्गुरू श्यामनाथ महाराज, रामदास काका महाराज, धर्मराज दादा महाराज आणि तुम्ही सर्वजण बसलेले श्रोते मंडळ आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या
या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या माऊलींना काय बोलायचं या अभंगातून किंवा त्यांना जो आलेला नामाचा जो अनुभव आहे तो कशा पद्धतीने व्यक्त केला आहे त्या अभंगातून माऊली ज्ञानोबराय सांगतायत. माऊलीचं एक तर जीवनचरित्र जर पाहितलं खूप हालाकीचं आहे आणि एवढ्या जीवनात सुद्धा त्यांनी फक्त एकच धरलं ते आहे नामस्मरण. कशाच्या बळावर नामस्मरणाकडे येतो माणूस तर त्याच्यासाठी लागते गुरुकृपा. ज्यावेळेस सद्गुरु कृपा होते त्यावेळेस मात्र माणूस जेही त्याच्या आयुष्यातलं दुःख आहे ते नष्ट होऊन हे दुर्लभ असणारं नाम ते त्याच्या जीवनात प्राप्त होतं. ते त्यांनी कधी घेतलं? म्हातारपणी घेतलं, तारुण्यात घेतलं, सुरुवातीपासून त्यांनी नाम घेतलं. बरं, हे नाम त्यांनी आत्ताच्याच फक्त जन्मात घेतलेलं नाही, इथून पाठीमागचे कितीतरी जन्म नाम घेतल्यामुळं त्यांच्याकडे ते नाम आलेलं आहे. बरं, ते सर्वांना उपदेश करतायत. एक खट्यात एकत्र तुम्हाला कधीच नामस्मरण तुमच्या मुखाला येणार नाही, त्याच्यासाठी साधना करावी लागते. बरं, साधना करत असताना आपल्याला माहिती आहे का आपला पुढचा जन्म कोणता आहे, किंवा आम्ही हा जन्म घेऊन परत नामस्मरण करू अशी तरी म्हणण्याची ताकद आहे का आपल्यात? नाही. आपण पुढच्या क्षणाचं सुद्धा ठरवू शकत नाहीत की अवघे आपण नेमकं काय करणार आहेत हे सुद्धा आपल्या हातात नाही. परंतु संत हे बोलू शकतात, हे करू शकतात. कशाच्या बळावर? फक्त आणि फक्त नामाच्या बळावर. ह्या नामाचा महिमा एवढा आगाध आहे, एवढा आगाध आहे. साधू संत प्रत्येक वेळेस सांगतात, उठा बाबांनो, जागे व्हा. जागे होऊन काय करा? काय करायला सांगतात जागे होऊन? उठा जागे सर्व समाजाला अगोदर जाग करतात. उठा बाबांनो, भगवंताचं नामस्मरण करा, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महाराज, आम्ही ऐकतो, आम्हाला ऐकायलाही येतं, आम्ही नामही घेतो, तरीसुद्धा आमच्या दुःखाची निवृत्ती का होत नाही? आम्हाला सुख का भेटत नाही? संतांनी सांगितलं आम्ही नामस्मरण घेतलं. विचार जर केला तर सृष्टीतला प्रत्येक जीव हा नामस्मरण करतोच. प्रत्येकासाठी सोपं आहे नाम.
तुका म्हणे सोपे आहे सर्वा होनी, शहाणा तो धनी घेतो. जो शहाणा माणूस आहे तो हे नामस्मरण घेतो. बरं, आम्ही नामस्मरण घेतल्याच्या नंतर ह्या नामस्मरणात अशी ताकद कोणती आहे? ह्या नामस्मरणाची ताकद एवढी आहे, जो राक्षस जरी असला त्याने नामस्मरण घेतलं त्याचा सुद्धा उद्धार झाला. जर राक्षसांचा उद्धार होते तर आपण तर राक्षस नाहीत, माणूस आहेत. ह्या मानवाच्या देहात आपल्याला ठरवलं तर भगवंत होता येतं, ठरवलं तर राक्षस होता येतं, ठरवलं तर संत होता येतं. संत असा दिसायला सगळ्यांना सारखा दिसतो, परंतु संत आणि माणसं सारखे दिसतात, परंतु दोन्हीत फरक आहे. दोघाच्या सामर्थ्यात फरक आहे. भगवंताला सुद्धा जो दुर्लभ आहे ते संत आहेत, आणि हे नाम जे आहे हे संताकडे असतं. त्यामुळे हे संत अगोदर जीवनात पाहिजेत. संतांची भेट होती का? नाही होत. बहु अवघड आहे संत भेटी, परित्या जगजेटी करुणा केली. हे नामाची जर का उंची किती आहे किंवा ह्याची व्यापकता किती आहे जर का पाहण्याचा प्रयत्न जर केला, पृथ्वीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे, पाण्यापेक्षा वायू श्रेष्ठ आहे, वायूपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, आणि अग्नीपेक्षाही आकाश श्रेष्ठ आहे. बरं का आकाश महाराज? आणि आकाशापेक्षाही एकदम सूक्ष्मातलं सूक्ष्म काय असेल तर ते नाम आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अभंगामध्ये एका ठिकाणी सांगतात बघा, नाम किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ महाराज, जे समोर दिसतंय त्याच्याकडं माणसाचं लक्ष नाही. एवढं सूक्ष्म आम्ही कधी आमच्याकडं लक्ष द्यावं? आणि मानवाचा जन्म हा भगवंताने आपल्याला कशासाठी दिलेला आहे तर भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे थोडं जरा टायमिंगमध्ये होईल. तसे सगळे मापातच आहेत. 4 वाजेपर्यंत जरी चाललं तरी कसं काही टेन्शन नाही. 4 वाजेपर्यंत मला बोलता येते का नाही ते मला माहीत नाही. सद्गुरू कशा पद्धतीने करून घेतात माहीत नाही. महाराज, आम्हाला दिसतात त्या वस्तूकडे आमचं लक्ष नाही. आपण पाप करत असताना एक लक्षात येत नाही आपल्या, स्वतःला कधीही आपण विचारत नाहीत की अगं हे आपण जे कर्म जे करतो, हे काम करतो, हे बरोबर आहे का चुकीचं आहे. बरं, ते काम झाल्याच्या नंतर त्या चुकीचं जरी असलं तरी माणूस असा झाकून ठेवतो, सांगत नाही. बरं, ते पाप कर्म करत असताना कोणी पाहितलं नाही हा आपला भ्रम आहे. माऊली पृथ्वी पाहते आपल्याकडे, आकाश पाहतं, वारा पाहतो, अग्नी पाहतो. ज्यांच्यापासून आपली निर्मिती झाली त्यांचं पूर्णपणे आपल्या लक्ष असतंय. ह्यांच्याकडं लक्ष नाही आमचं. आणि तुम्ही एवढं सूक्ष्मातलं सूक्ष्म नाम सांगितलं. हा नामाचा जर का महिमा जर पाहायचं झालं, पाषाणाला सुद्धा पाना फोडतात. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पोडी पाषाणाला पाना, पोडी पाषाणाला पाना.
जे भगवंताचं नाम आहे त्याच्यात एवढी ताकद आहे महाराज. ठरवलं ना पाषाणाला पाहणा फोडायचा, तरी सुद्धा फोडतं पाषाणाला पाहणा. आणि माऊली ज्ञानोबा राय तर म्हणतात हे जे नाम जे आहे ना, हे आमच्या जीवनात एकदम सहज आम्हाला प्राप्त झालं. बरं, एवढं सहज प्राप्त होण्यासाठी एवढं सोपं आहे का? सामान्य जीवाने जर का विचार जर केला आपल्याला ते नाम घ्यायचं आहे, जर नाम घ्यायचं असेल तर महाराज त्याला पूर्वजन्मीचं खूप पुण्य लागतं. किती पुण्य लागतं? तुमचे जन्मसुद्धा किती मागं झाले ते तुम्हाला माहीत नसलं पाहिजे. एवढ्या जन्माचं पुण्य लागतं. त्यावेळेस एक वेळेस हरी भगवंताचं नाम या मुखात येतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग हे नामस्मरण जर का एवढ्या जन्माच्या नंतर जर मुखात येत असन, आम्ही सहज नामस्मरण म्हणतो, मग तुम्ही जे सहज नामस्मरण करतात त्याचंही पुण्य तुम्हाला भेटतं? भेटत नाही असं नाही, भेटतं. परंतु ते नामस्मरण जर तुम्ही सतत नित्य अखंड साधू संतांचं जर का जीवन पाहितलं, तर त्यांच्या जागृती स्वप्नी सुषुप्ती केव्हाही कोणताही काळ नाही, वेळ नाही, काही नाही. सतत त्या भगवंताचं नामस्मरण. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. नित्य सतत आपण करतोच का तसं? आपला हरिपाठ जर का घ्यायचा झाला सकाळचा, हरिपाठ घेत असताना सुद्धा चहा झाला का, नाश्त्याला काय केलंय, जेवणाला हेच बनवा म्हणतो, ही आपली हरिपाठ घेण्याची पद्धत. जगद्गुरु तुकोबारायांना विचारा, माऊली ज्ञानोबारायांना विचारा, त्यांनी कधी खाण्याची चिंता केली? कधीच नाही. तुकोबारायला कधी खाण्या पिण्याबद्दल जर का विचारलं, काय खातो आम्ही, कास या सांगा, ती कशा संगे खातो आम्हाला माहीत नाही. परंतु आमचं खाणं पिणं ह्या समाजात वावरणं जेही काही असन ते फक्त आणि फक्त आमचं नाम आहे. एवढं नामावर दृढता असली पाहिजे, तेवढा विश्वास असला पाहिजे, तेवढं विश्वासाने आपण नाम ते घेतलं पाहिजे. आणि असं असणारं दुर्लभ नाम तुम्ही म्हणता तेवढ्या जन्माच्या नंतर ते नाम जर का पुण्य लागतं नामस्मरण येण्यासाठी, मग तुम्ही नेमकं याच्यासाठी केलं काय? तिळ तिळ पुण्य साचा पडे. हे जे नामस्मरण आहे हे आमचं जे आपण जे म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसं आमच्या पूर्वजन्मापासूनचं असणारं जे पुण्य आहे, ते पुण्य असल्यामुळं हे नाम आमच्याकडे येत असताना कशा पद्धतीने आलं त्याचं उत्तर माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सुरुवातीलाच ते नाम आमच्याकडं असं आलं, आवडीने आणि आदराने. आवडीमध्ये आणि आदरामध्ये जर कोण कोणाकडे जात असन, ह्यांचं जर का नातं जर का पाहितलं, साधू संत आणि देवाचंच फक्त नातं ह्यात ठरू शकतं. हा, इतरांचा एकमेकाला दिलेला सन्मान, दिलेला मान हा जो आहे, एक तर त्याच्यात आदर असन किंवा आवड असन, पण दोन्ही एकत्र येत नाहीत. परंतु माऊलीकडे हे नाम येत असताना आवडीने आदराने आलं. बरं, हे नाम घेतल्याच्या नंतर तुमच्याकडं नाम आला, आम्हाला हे मान्य आहे. तुम्ही नाम घेतलं, नामस्मरण केलं, तुम्ही भरपूर जन्माच्या नंतर ही तुमच्याकडे हे नाम राहिलं. परंतु हे नाम तुमच्याकडे आल्याच्या नंतर झालं काय, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तुमचं ह्या जगतातलं कोणतंही काम असू द्या, प्रत्येक सिद्धी आमच्याकडं आहे. ते आमच्या पायाशी सतत अखंड पडून असतात. जे भगवंताकडे आहे ते संताकडे आहे. कोणताही गुण भगवंताकडे असू द्या, तो प्रत्येक गुण संतांकडे आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे तिन्ही शक्त्या ज्या आहेत ते भगवंताकडे आहेत. कर्तुम शक्तीमध्ये भगवंत त्याच्या मनाने त्याला वाटतं तसं त्या पद्धतीने तो करू शकतो, संतही करू शकतात. अकर्तुम शक्ती, दुसऱ्याकडून करून घेण्याचे सामर्थ्य हे भगवंताकडे आहे, हे आमच्या संतांकडे पण आहे. अन्यथा कर्तुम शक्ती, जे जगात सांगितल्याच्या नंतर कोणालाही पटणार नाही, ह्या गोष्टी आमच्या देवाकडे, आमच्या संतांकडे पण आहे. भगवंताकडे कर्तुम शक्ती कोणती आहे? भगवंताकडे कर्तुम शक्तीचा जर विचार जर केला, रामायणातलं उदाहरण, तसं इथंच राम मंदिर होणार आहे. रामायणातलं उदाहरण असं आहे, विश्वामित्र यज्ञ झाला, यज्ञ झाल्याच्या नंतर मिथिलेला निघाली. मिथिलेला जात असताना वाटेनं बोलत त्यांच्या काही संवाद चालू होता. चालत चालत असताना एक शिळा पडलेली होती. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, गुरुवर्य, ही शिळा अशी का पडलेली आहे, ह्याचं कारण काय? त्यावेळेस विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं, गौतम ऋषी नावाचे ते ऋषी राहत होते. इंद्राने धोक्याने त्यांच्या पत्नीला फसवलं आणि फसवल्याच्या नंतर ऋषींनी दोघालाही शाप दिला. त्यामुळे ही शिळा इथे होऊन पडलेली आहे. बरं, मग ही शिळा पडलेली आहे हा वृत्तांत ऐकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणले, ह्याच्यावर उपाय काय? काहीतरी उशाप दिला असेल ना? हा म्हणले, तुमच्याच हाताने म्हणले ह्याचा उद्धार आहे. लावताच शिळेची अहिल्या झाली. भगवंताचं सामर्थ्य. संतांचे जर का कर्तुम शक्ती जर का पाहितली, एकदा जगद्गुरु तुकोबाराय प्रवचन करत होते. प्रवचन करत असताना काही ब्राह्मण काशी तीर्थयात्रेला चालले होते. तुकोबारायने पाहितलं, ब्राह्मण आले तर काहीतरी आपल्याकडून अपेक्षा वाटतं. विचारलं त्यांना, का हो म्हणले, काय पाहिजे नेमकं तुम्हाला? काय नाही म्हणले, आम्ही काशी तीर्थयात्रेला चाललोत, आम्हाला काहीतरी दान द्या. तुकोबारायने बसलेल्या मंडळीला सांगितलं, म्हणले जेवढंही आपल्याकडे काही तुमच्याकडे सोनं नाणं पैसा काय असेल ते थोडं थोडं द्या, प्रत्येकाला पुण्य लागन. प्रत्येकजण घरी गेला, काही नाही काही सोनं घेऊन आला. सगळ्यांनी ज्यांना जसं जमन तशा पद्धतीत त्यांनी त्या देवबाप्पांना दिलं. एक आजीबाई होत्या, इथं जशा पुढं बसल्यात तशा, ते म्हणले, सगळ्यांना पुण्य लागणं, मी एकटीने काय पाप केलंय, मला सुद्धा पुण्य पाहिजे. बरं म्हणले, मग मावशी नेमकं तुझ्याकडं काहीच नाही, नेमकं काय देणार तू? हाय म्हणले, मी घरी जाऊन काहीतरी घेऊन येते. घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर
तांब्याचा तांब्या, तांब्याचा तांब्या घेऊन आली. घेऊन आल्याच्या नंतर तुकोबरायकडे दिला. कमीत कमी अर्धा किलोचा तरी तांब्या तो असेल. तुकोबराय म्हातारीकडे बघायचे, तांब्याकडे बघायचे, देवबाप्पाकडे बघायचे. आता इथं तांब्या बघाय नाही, परंतु तुकोबराय काय करायचे, तांब्याकडे बघायचे, देवबाप्पाकडे बघायचे, म्हातारीकडे बघायचे. बघत बघत फक्त त्यांनी तो तांब्या जो आहे, बसलेली जी शिळा आहे त्याला फक्त घासलं. घासलं की त्याचं सोनं तयार झालं. ही माझ्या संताकडे ताकद आहे, कर्तुम शक्ती. हे सगळं पाहितल्याच्या नंतर बसलेले म्हणले, जर का शिळेला ह्यांनी तांब्या घासून जर काही सोनं करते, आपण म्हणले चांगलं ती आदन घालायचं काय असतंय ते मोठमोठाले पातेले पितळीचे हे ते घेऊन येऊ म्हणले आपण सुद्धा. प्रत्येकजण उठले निघायला लागले. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणले, अजून प्रवचन झालेलं नाही, कुणी सुद्धा घरी जाऊ नका. पण तुकोबारायांनी ओळखलं. म्हणले आता ही जर का घरी गेले, ही चांगलं म्हणले मोठमोठाले पितळीचे भांडे घेऊन येणार आणि ह्यांना म्हणले सोनं पाहिजे. तुकोबारायांनी गुंगडी झटकली आणि तुकोबारायांनी निघून गेले. ही माझ्या संतांची कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती भगवंताची. कोणती अकर्तुम शक्ती? भगवंताकडे एवढं सामर्थ्य माऊली, तो दुसऱ्याकडून काहीही करून घेऊ शकतो. रामायणातच परत या. रामायणामध्ये वानराच्या हातून लंका मिळवली. एवढं सामर्थ्य भगवान प्रभू रामचंद्रामध्ये. माझ्या संतामध्ये सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे सांगतो, भजन करा. विठ्ठल कोंडोजी लोकरे नावाचे गृहस्थ तुकोबारायच्या जीवनात तशा पद्धतीने तुकोबारायचं जीवनचरित्र पाहिलं तर खूप मोठं संघर्षाचं आहे. परंतु तेवढ्याच नामस्मरणाच्या बळावर तेही काहीही करू शकत होते. परंतु त्यांनी फक्त जड जीवांचा उद्धार फक्त पाहितला. रोज प्रवचन व्हायचे, रोज प्रवचन व्हायचे. एक दिवस प्रवचनासाठी आले नाहीत. म्हणले आता प्रवचन नेमकं कोणाला करायला व्हायचं, कोणी करायचं प्रवचन? म्हणले कोंडोजी लोकरे करतील म्हणले प्रवचन. म्हणले त्याला काय यायचं आहे, काय बोलणार आहे ते? साधारण माणसाकडे पाहितलं तर असं नाही त्याच्याकडे वगैरे, असं नसलं पाहिजे का वगैरे, त्याच्याकडे काहीच नाही. जे त्याच्याकडे असतं ते आपल्याकडं नसतं. भगवंताने सृष्टी बनवताना अशी बनवलेली आहे, सामान्यातला सामान्य जरी माणूस असला, जे त्याच्याकडे ते आपल्याकडे नसते. मग तो शरीराने दणकट असन, आपण शरीराने कमजोर असू. एकासारखं एक कोणी बनवलेलं नाही. काय बोलणार आहे म्हणले हे, आणि काय ह्याला सांगायचं, काय तुकोबारायांनी उठवले आणि काय नाही, ह्याला काय बोलणार आहे? हा बसवल्याच्या नंतर प्रवचनाला महाराज 18 पुराण, 6 शास्त्र सगळ्यांचा असं सार काढून तो बोलत होता. रामेश्वर भट्ट आलेले होते. एका कोपऱ्याला राहून उभा राहून त्यांनी प्रवचन ऐकलं. म्हणले कोण हा पंडित आहे बा, एवढं वेद बोलतोय आणि माझ्यासारखंच बोलतोय. तुकोबारायांना तिथल्या जमलेल्या माणसाने विचार, म्हणले कोण आहे नेमका हा पंडित, कुठून बोलवलाय? ती म्हणले काशीचा पंडित नाही, कुठं शिकलेला नाही. मग म्हणले आहे तरी कोण? म्हणले आपल्या गावातला कोंडोजी लोकरे. आणि म्हणले कसं काय बोलायला लागला? जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं आणि तो बोलायला लागला. ही सामर्थ्य काय? जी भगवंताकडे ती माझ्या संतांकडे. अकर्तुम शक्ती. अन्यथा कर्तुम शक्ती. भगवंताच्या नामाच्या बळावर काहीही होतं. काय होतं भगवंताच्या नाम? भगवंताची जर का अकर्तुम शक्ती जर का पाहितली तर पाण्यावर दगड तरतात. रामायणातलंच उदाहरण आहे. भगवंताचं नाव टाकलं त्या दगडावर, प्रत्येक दगड हा तरत होता. भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे. हनुमानजींकडे जर का पाहितलं
भगवंताचं नाम घेतलं तर समुद्र पार करून त्यांची लंकेत जाण्याची ताकद होती आणि भगवंताला पूल बांधून त्याच्यावरून जावं लागत होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल एवढी नामात ताकद आहे. अन्यथा कर्तुम शक्ती भगवंताची. अन्यथा कर्तुम शक्ती संतांकडे कोणती? तुकोबाराय वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्याच्या नंतर त्यांच्या मुलीला कळलं, पण थोडंसं जरा उशिरा कळलं. आपले बाबा गेले, परंतु मला न सांगता न भेटता गेले. 8 तास मोठा बाबांना भेटायचंच, माझ्या बाबांना मला भेटायचंच. ह्या विरहात प्राण देण्यासाठी भागीरथी नदीकडे गेली, परंतु भगवंत तिथे म्हणाले, तू असं करू नकोस. नाही, माझे बाबा मला जर का भेटणार नसतील, मला जगण्यात काय स्वारथ्य वाटत नाही, मला नाही जगायचं. मुलीच्या हट्टामुळे जगद्गुरू तुकोबारायला वैकुंठाहून खाली यावं लागलं. खाली आले, घरी नेलं, पूजा केली, जेवणासाठी काय बनवलं. अत्यंत बिकट परिस्थिती होती. साधू संतांचं जीवन जर का पाहितलं, नामस्मरण भगवंताचं करून सुद्धा त्यांची परिस्थिती जर का पाहितली, अत्यंत बिकट होती. परिस्थिती बिकट असू द्या हो, परंतु अंतःकरणाने एवढे मजबूत, कोणतंही संकट येऊन द्या त्याच्यावर मात करण्याची ताकद फक्त आणि फक्त संताची होती. ह्या सृष्टीत भगवंत सुद्धा जन्माला आला, परंतु ह्या सृष्टीचे नियम नाही बदलता आले भगवंताला कधीच, परंतु ते नियम माझ्या संतांनी करून दाखवले. वैकुंठाला गेलेला परत येतो, मेलेला माणूस परत येतो नाही येत. तुकोबाराय म्हणाले, खाण्यासाठी भागीरथीने शेवयाचा भात केला. लवकर होणारी गोष्ट. आता शेवयाच्या भातावर तुम्हाला माहिती आहे, तूप, दूध, साखर ही अलीकडची पद्धत आहे. पूर्वी खात असतील, खात नसतील असं नाही. असं काही पहिलं दुर्लभ नव्हतं, मिळत होतं. दूध नाही, काय करायचं? मुलीला सांगितलं, काय नाही, तू शेवयाचा भात टाक, मी आलोच. महादेवाचं मंदिर होतं एलेश्वराचं. तिथं गेल्याच्या नंतर भगवंताला नमस्कार केला आणि नंदीला येलेश्वरा ते पूजिले येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. पूजा केली आणि नंदीचं दूध काढलं माझ्या तुकोबारायने. अन्यथा कर्तुम शक्ती.
हे सर्व जे आहे हे कशाच्या जोरावर झालं? आरंभी आवडी आदरे आले नाम. हे नाम जे आहे आमच्याकडे येत असताना काही संसारातल्या जीवन जगत असताना ना, आपण कोणाला तरी शरण जायचं म्हणलं तर त्याच्या पुढे झुकावंच लागतं. कोणालाही शरण जायचं असू द्या, संसारातली कोणतीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्टीला शरण गेल्याशिवाय ते आपल्याला मान देत नाही किंवा ते आपल्याला शरण येत नाही. कारण ह्या सृष्टीचा नियम असा आहे, डोळ्यांना फक्त पाहायला आवडतं. आता काय पाहायला आवडतं? आता मी कीर्तनात सांगायसारखं असं काही नाही. मोबाईलमध्ये प्रत्येकजण जो तो पाहतोयच, प्रत्येकजण कीर्तनच ऐकतो असं नाही. कानाला काय आवडतं ऐकायला? प्रत्येकाने ज्याने त्याने आपण अभ्यास करायचा. बोलायला काय आवडतं? ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. परंतु यांची चूक आहे का? खरंच ह्यांची चूक काहीच नाही माऊली. हा पंचमहाभूतांचा गुणधर्म आहे. ज्याला जे आवडतं ते तुम्हाला तिकलं ओढणारच. परंतु साधू संतांनी ह्या सर्वांवर मात केली. ह्यांची गरज नाही. जर इंद्रियाने जर का नाही ऐकलं तर त्या इंद्रियाचा त्याग केला. हे प्रत्येक संतांचं सामर्थ्य. ह्या प्रत्येक गुणधर्माला किंवा जेवढेही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्या सर्वांना अशी ताकीद दिलेली, ज्या वेळेस आम्ही बोलू त्याच वेळेस तुम्ही यायचं, तोपर्यंत आमच्याकडे फिरकायचं सुद्धा नाही. अहो विकारांचं जाऊन द्या हो, सक्त काळाला सुद्धा ताकीद दिली, आमच्याकडे अजिबात तू पाहायचं नाही. कशाची ताकद आहे ही? नामाची ताकद आहे. हे नामाचं जर का महत्त्व जर का कळायचं असेल, माणसाने रोज ज्ञानेश्वरी तुम्ही एकच पान रोज वाचा, ते तुम्हाला रोज नवीन काय नाही काहीतरी तुमच्या आयुष्यात उपदेश देत राहील. वाचायला नाही येऊन द्या, रोज ज्ञानेश्वरीवर फक्त माता ठेवा. तुमची बुद्धी कधी भ्रमिष्ट होणार नाही, तुम्हाला वाईट विचार कधी येणार नाहीत. आणि जरी विचार आले तरी सुद्धा आपण त्याच्यावर मात करण्याची ताकद साधू संत आपल्यामध्ये निर्माण करतात. हे नामस्मरण आदराने येण्यासाठी अगोदर हे जे विकार जे आहेत ह्या सकळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी, त्याच्यासाठी ह्या सगळ्यांसोबत अगोदर झुंजावं लागतं. ह्यांच्यासोबत अगोदर युद्ध करावं लागतं. आणि प्रत्येक विकाराने जरी नाम सहज जरी आलं, भगवंत तर सांगतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारात एखादा मनुष्य असा राहतो की तो माझ्या स्वरूपाला येऊन भेटतो. लाखो माणसं असे आहेत, माझं नामस्मरण कोणीही घेतं, परंतु हे नामस्मरण घेत असताना ज्या पद्धतीने एक वागीर लावलेला असते त्या हरणाला सशाला पकडण्यासाठी, तशा पद्धतीने हे पुढे सगळे तैनातच असते. हा कधी आपल्यात गावतोय आणि ही अज्ञानांच्या मागं नसते. या जी एक ज्ञानेश्वरी जो वाचतो किंवा जो नामस्मरण करतो किंवा भगवंताकडे ज्याची ओढ आहे, त्याच्या वाटेला ही सगळेजण उभे राहतात. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, आणि ह्याच्यात आपण सर्वजण अडकलेलो आहोत. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? एकाची कोणती तरी आपण निवड केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एक धरताल, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. कोणतंही एक तत्व धरा आणि त्याचं सेवा करा. गायन आसन गाणं करा, कीर्तन आसन कीर्तन करा. तुमचं दैनंदिन जीवनातलं कोणतंही कर्म असू द्या, भगवंताचं फक्त सुरुवातीला नाम घेऊन त्या कामाची सुरुवात करा. भगवंताला सकाळ संध्याकाळ ते अर्पण आहे म्हणून सांगा, तो तुमचा परमार्थ घडेल. कीर्तन करतो म्हणजे ही भगवंताची सेवाच, असं काही नाही. प्रत्येक साधू संतांचं जर का जीवनचरित्र पाहितलं तर त्यांचं जीवनचरित्र असं आहे, त्यांनी प्रत्येक जेही कर्म करतील ते कर्म त्यांनी भगवंताला अर्पण करून त्याचा परमार्थ केला त्यांनी. हे संतांचं जीवनचरित्र आहे.
परंतु एक कोणतं तरी तत्व धरलं त्यांनी. ज्यावेळेस तुम्हाला एक तत्वाची ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होते, ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होतं, त्यावेळेस मात्र तुम्हाला जो वाटणारा जो आनंद आहे किंवा तुम्हाला जो मिळणारा जो आनंद आहे ह्या वाणीने नाही सांगता येत. तुका म्हणे वाणी वाचा राहिली कुंठीत, पुढे झाली चित्त समाधान. तोंडाने बोलता येत नाही. आमचे भैरव महाराज गायन करतात, खूप सुंदर गातात. ज्याही वेळेस रियाज करतात त्यावेळेस एकांतात काय नेमकं तो गाण्याचा आनंद असतो त्यांना विचारलं तर त्यांना सांगता येत नाही. साधू संतांना विचारा, तुम्ही नामस्मरण घेतात ह्याचा अनुभव सांगतात, परंतु साखर गोड आहे, खाल्ल्याच्या नंतर गोड लागली, परंतु कशी गोड लागली ही सांगण्यासाठी अगोदर दुसऱ्यांनी खावा लागल. मग ह्याच्यासाठी फक्त एक कुठलंही नाम कोणतंही असू द्या, त्याच्याशी तुम्ही एक निष्ठता राहा, एक निष्ठतेने राहा, तुमच्या जीवनात फक्त आणि फक्त आनंद आहे. ह्याच्यावर एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल एका राजाला 100 राण्या होत्या. किती? 100 राण्या. आता पूर्वीच्या काळाची परंपरा होती, पद्धत होती, अलीकडं नाही म्हणा जमत दुसरं सुद्धा करायला, परंतु पूर्वीच्या काळी राजाची एक पद्धत एक असायची, अगदी 100 लग्न व्हायचे. राजा अतिशय प्रजेच्या बाबतीत एकनिष्ठतेने ज्याला जे लागतं ते सर्व काही देणार, परंतु कामासक्त पुरुष एवढा आदीन की तो त्याच वेळात त्याला एक दिवस झाला रोग झाल्याच्या नंतर 100 राण्या. प्रधानाला असं वाटलं जर राजा मेला तर राजाची त्याला चिंता नव्हती, राजा त्याच्या कर्माने त्याला काय फळ भेटणार आहे ते भेटणार आहे, परंतु प्रजेसाठी परत नेमकं दुसरा राजा पाहायचा कोण, बघायचा कोण हे त्याला. फिरत असताना बरेच दवाखाने झाले, डॉक्टर झाले, हाकीम गंडा दोरी सगळं काही बघितलं, परंतु राजाला कसलाही फरक पडला नाही. राजाला नाही फरक पडला तर करायचं काय. निराश होऊन एका जंगलातून जात असताना एक ऋषी तपश्चर्या करीत बसलेले होते. मध्यान्ह झाला होता, थोडेसे थांबले होते. पाहितलं तर निराश होऊन प्रधान चाललाय. विचारलं, प्रधान झालं काय नेमकं, खूप निराश दिसत आहेत, राज्यात काय सर्व व्यवस्थित आहे. त्यांनी त्याची निराशा सांगितली. राजाला खूप मोठा एक आजार झालाय, त्याच्यावर सर्व उपचारही झालेत, परंतु कोणताच उपचार काम करत नाही, काय करावं लागेल. म्हणले आता एवढे तुम्ही उपचार केलेत, आता मी एक सांगतो तेवढा करा. म्हणले काय उपचार करायचा काय. त्यांच्याकडे एक बुटी होती वनस्पतीची, ती दिली. ती म्हणले तुम्ही एवढी त्यांना उघडून पाजा आणि सांगतोय तेवढे फक्त नियम तुम्ही पाळा. ते म्हणले कोणताही नियम सांगा. राजाला जेवणाच्या अगोदर द्यायचं असेल तर जेवणाच्या अगोदर देतो. राजाने नंतर पाणी नसलं प्यायचं तर त्याच्याकडं 4 तास पाण्यात सुद्धा जाऊन देत नाही. म्हणजे एवढी काळजी मी घेतो, परंतु आमचा राजा व्यवस्थित होईल ह्याची तुम्ही काळजी घ्या. चालतंय म्हणले, ही बुटी घे. पहिला मुद्दा सांगितला. राजाचं लग्न झालंय, ते म्हणले त्याच्यामुळं तर म्हणले हे रोग उद्भवलाय ना. बरं किती दाम म्हणले 100 येतात. म्हणले बरं. दुसरा नियम, ही बुटी उघडत असताना राजाच्या जवळ उघडायची आणि ह्याच्यातून जो वायू जो बाहेर पडणार आहे त्या वायूने हा राजा व्यवस्थित होईल. आणि त्याच्या बायकाच्या हातूनच का तर म्हणले आपला नवरा मरावा असं कोणत्या पत्नीला वाटतं. म्हणले कोणत्याच नाही. जर म्हणले तुम्ही उद्याच्याला नोकराकडे दिलं, तो जर का कदरून जर म्हणला राजा मरणा बी नीट जिवंत बी राहिना, म्हणजे त्याच्यात त्याची भावना काय आहे, राजा मेला तरी चालतोय किंवा जिवंत राहिला तरी चालतोय, परंतु पत्नीचा धर्म असा आहे आपल्या पतीला काहीही होता कामा नाही. बुटी आणली, उघडण्याचा कार्यक्रम चालू झाला. आता 100 राण्या, पूर्वीची परंपरा, हातात बांगड्या भरपूर असायच्या.
सगळ्या जणी बसल्या, बुटी उघडाय चालू केली. राजाला सांगितलं अशाने असं आहे, हे औषध तुम्हाला दिल्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित व्हाल. चालतंय म्हणले, काही अडचण नाही. ती बुटी उघडत असताना त्या बांगड्याचा आवाज यायला लागला, खळ 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 खळ. राजा म्हणला, मला इथं एकतर बोललेलं कोणी सहन होत नाही, आणि एवढा आवाज म्हणला मी कसा काय सहन करू. बांगड्या फोडून टाका म्हणला. त्यातली एक हुशार राणी होती, ती म्हणली जर ह्याचा नाही उपयोग झाला तर तीच करावं लागेल म्हणजे आता आम्हाला बांगड्या फोडूनच टाकावं लागतील. किती जरी झालं तरी सुद्धा पत्नी धर्म आहे. त्यातली एक हुशार राणी होती, ती म्हणाली एक काम करा, आपला धर्म काय आहे, बांगडी ही हातात असली पाहिजे. मग काय करा, सगळ्या जणी फक्त एक एक बांगडी तेवढी फक्त हातात ठेवा, म्हणजे बांगड्याचा आवाजही होणार नाही आणि राजाला त्रासही होणार नाही. बराच वेळ झालो, राजाच्या कानावर आवाज येणार, काही होईना. राजा म्हणला, मी मरावं अशीची इच्छा आहे का सगळ्याची, जगू नाही असं वाटत नाही कोणाला. म्हणले महाराज बुटी उघडून झाली. म्हणले कशी काय उघडली. म्हणले हातात फक्त एक एकच बांगडी ठेवली. हे उदाहरण सांगायचं कारण काय, माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. माणसाच्या जीवनात असणारे जी विकार जे आहेत ना, ज्याप्रमाणे हातातल्या बांगड्या खळखळ करतात ना, त्याप्रमाणे हे सर्व आपल्यामध्ये असे ठासून भरलेले, एवढे ठासून भरलेले आहेत. ह्यातला एकही आपल्याकडे शिल्लक राहिला नाही पाहिजे. ह्याच्यात फक्त एकच शिल्लक राहिलं पाहिजे, ते आहे फक्त नाम. आणि ज्यावेळेस तुम्ही या नामाला शरण जाल, जेव्हा तुम्ही नामाशी कास धरताल, त्यावेळेस तुमच्या जीवनात सर्व सुखाला तुम्ही प्राप्त व्हाल. विठ्ठल 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 अशा पद्धतीने जर जीवनात भगवंताचं नामस्मरण जर का केलं, तरच आपण भगवंताकडे किंवा भगवंताला आपण आवडू शकतो. बरं, तुम्ही हे तुमच्या जीवनात नामस्मरण घेतलंही, तुम्ही फक्त नाम घेतलं म्हणतात, परंतु ते नाम आहे तरी कोणतं. अभंगाचं दुसरं चरण. ते नाम आम्ही आमच्या जीवनामध्ये असं घेतलं, राम कृष्ण गोविंद गोपाळा, तो माय माऊली जीवीचा जिवाळा. हे आम्ही आमच्या जीवनात धारण केल्यामुळे, ते आम्ही आमच्या जीवनात घेतल्यामुळे आम्ही जेवढ्याही सिद्ध्या आहेत
तेवढ्या सिद्ध्या आमच्याकडे आहेत. तू माय माऊली. आता राम, कृष्ण आणि गोविंद हे साधू संतांनी सांगितलेले नाम आहेत. त्यांनी ह्याचा अनुभव घेतलाय आणि नंतर जगाला सांगितले. भगवंत कसा आहे? तू माय माऊली जीवीचा जिवाळा. माऊली आणि जीवीचा जिवाळा आहे. ज्याप्रमाणे आईचं आणि मुलाचं नातं असतंय त्या पद्धतीने भगवंताचं आणि भक्ताचं नातं आहे. आपण जशा दृष्टीने आपण पाहू तशी दृष्टी आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला पुढचं दिसत असते. साधू संतांकडे पाहिलं तर त्यांना समदृष्टी झालेली. कोणाकडेही पाहू द्या त्यांना फक्त एकच दिसतं, ते आहे भगवंताचं स्वरूप. प्रत्येकामध्ये देव बघतात, प्रत्येकामध्ये भगवंत बघतात. कशामुळे बघतात? त्या नामाचं चिंतन केल्यामुळे त्यांना भगवंत दिसतो. आपल्यात माणसात माणूस दिसत नाही, माणसात फक्त द्वेष दिसतो. बरं, माणसाकडे फक्त द्वेष बघणं एवढीच फक्त वृत्ती. त्याच्या पलीकडे आहे का? त्याच्या पलीकडे भरपूर काही आहे, परंतु माणूस बदलायला तयार नाही. परंतु यांनी या नामाचं जप केल्यामुळे, ह्या नामाचं नामस्मरण केल्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व सिद्ध्या प्राप्त झाल्या. त्या भगवंताचं स्वरूप सांगत असताना तू माय माऊली जीवीचा जिवाळा. जीवीचा जिवाळा आहे. भगवंताचं आणि संतांचं नातं असं आहे, त्यांना एकमेकाशिवाय जमत नाही नव्हे. तुझी आणवाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून. प्राणापेक्षाही प्रिय कोण असतील तर संत आहेत. आणि संतांना विचारलं तर देव प्राणापेक्षाही प्रिय आहेत. दोघांचं एकमेका. अलीकडे आपल्यातले प्रेम जर का पाहितले तर फक्त ते शब्दात फक्त ओरण्याजोगेत, काही काळापुरते फक्त मर्यादित आहेत. परंतु भगवंताचं आणि संतांचं प्रेम जर का पाहितलं तर ते ग्रंथात लिहून त्याच्या कथा सांगता येतात. माणसाचं तसं काय सांगता येतं? सृष्टीतला प्रत्येक जीवाचा जर का विचार केला तर प्रत्येक जीव कोणत्या ना कोणत्या तरी उपयोगाला किंवा कोणत्या तरी कामाला येतो. माणूस कोणत्या कामाला येतो? जर काही चांगलं कार्य चाललेलं जर का असन, बिघडवण्यासाठी माणसाचा उपयोग होतो तेवढ्यासाठी. परंतु खरंच चांगलं कार्य चाललंय त्याला चांगलं सहकार्य करावं अशी वृत्ती कधीच राहत नाही. तुमच्या जीवनात हे नामही तुम्हाला प्राप्त झालं. भगवंताचं तुम्ही कशा पद्धतीने भगवंताचं तुमच्यासोबत नातं आहे तेही तुम्ही सांगितलं. पण माऊली, हे तुम्ही करत असताना तुमच्या जीवनात कधी शंका कुशंका किंवा हे केल्याच्या नंतर असं होईलच का, हे घेतल्याच्या नंतर काय आपल्याला भेटेल का, ह्याची तुम्ही कधी अपेक्षा केली का? हे नामस्मरण केल्याने आमच्या जीवनात अशी पावर, अशी शक्ती आमच्या प्राप्त झाली. जो आमच्या जीवनातला जो संदेह होता, जेही काही समजा एखादा व्यक्ती आला त्याच्याबद्दल पापही कधी मनात नाही. हा व्यक्ती आपल्यासोबत, हा मला 2 पैसे देईल का, मग ह्याने 2 पैसे दिल्याच्या नंतर मी त्याचं कल्याण, अशी वृत्ती आमची कधीच झाली नाही. आम्ही तसं कधी वागलो नाहीत. त्याचं कारण नाम, आणि ते नाम घेतल्यामुळं माऊली महावैष्णव अभंगाच्या शेवटच्या चरणात उत्तर देतात. तुझी तुझी
घेतल्याच्या नंतर आम्ही काही अपेक्षाच ठेवली नाही. आणि हे नाम घेतल्यामुळं कसा नेमका फायदा व्हायचा. आज वारकरी संप्रदायामध्ये जर का कशाची पावर असेल तर ते फक्त आणि फक्त नामाची. हे नामाचं रोपटं वाढवण्यासाठी पाया खाणला, त्या पायासाठी माऊली ज्ञानोबारायांचं नाव घेतात. आहेत ज्ञानोबाराय. जीवनचरित्र पाहिलं तर फक्त 16 ते 22. आपलं जीवनचरित्र जर का पाहितलं नुसतं चरित्रच, ते फक्त स्वतःने फक्त ऐकायसारखं आहे. आयुष्यभर काही केलेलं नसतंय, नाही तसं बरंच काही केलेलं असतंय. विचार केलं, एक सांगतो, विचार करण्यासारखं जर का पाहितलं तर बरंच काही विचार करण्यासारखं आहे. आणि तसं जर का पाहितलं तर काहीच विचार करण्यासारखं नाही. कारण माणूस हा फक्त डोळ्याला दिसतो ते फक्त सत्य मानतो. संत डोळ्याला दिसतं ते सत्य नाहीत मानित. डोळ्याला न दिसणारं ते खरं तत्व आहे. माऊलीचं जीवनचरित्र जर का पाहितलं तर 16 वर्षाचं 16 ते 22 मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभवलेला, हरिपाठ लिहिला. आपले जवळजवळ 100ीत पार जायची तयारी. 95 जर का असेल तर डॉक्टरला सांगतात अजून 5 वर्ष जगलं पाहिजे. आणि तू जगून करणार काय? 95 मध्ये सुद्धा काहीला इच्छा होत आहे ज्ञानेश्वरी वाचावा म्हणून. हे दुर्भाग्य आहे आपलं. त्या सुद्धा वयामध्ये कसं असतं माहिती का? काय करू, कसं करू, काय होतं, काय झालं, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं, काय करू, कसं होतं, कसं करू, कसं झालं. जी केलेलं आहे, कसं केलंय, कसं होतं. जवानीतला तो तारुण्यातला काळ आठवायचा. काय केलं, कसं झालं, कसं व्हायचंय आता. चौकाच्या खांद्यावर जायचं ना, आता कसं व्हायचंय, कसं ह्याच्या पलीकडे. समाज जरी थोडा असला तरी सुद्धा माझं एक ऐका. मी माझ्या मित्रांना सांगत असतो, आकाश महाराजांना सांगितलंय, गायन क्षेत्रातले जरी माझे मित्र बांधव जरी असले त्यांना सुद्धा सांगत असतो, वय कितीही असू द्या हो तुमचं, एकदा माऊलीकडं नजर टाकून बघा. तुमच्या मनात कधी पाप करण्याची कधीच वृत्ती जागृत नाही होणार, कधीच नाही. सात्विक हा सुद्धा माणसाला बांधून ठेवतो. सात्विक गुण आहे ना, तो सुद्धा माणसाला बांधून ठेवतो. परंतु त्या बंधनात जगत असताना कसं जगावं ही एक वेळेस ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर माणसाला कळलं. आज कीर्तन करतोय, सात्विक गुण आहे. गायन करतात, सात्विक गुण आहे. वाजवतात, सात्विक गुण आहे. आज कीर्तन केलं, कीर्तन झाल्याच्या नंतर इथले काय माता माऊली असतात, आजोबा असतात, काय मित्र असतात, वा काय बोललास तू, नवीन असून सुद्धा चांगलं बोललास, असं मी नाही म्हणणार मला कधी, तरी बाकीचे बोलतात. मग ते ऐकल्याच्या नंतर असं वाटतं, अरे वा, पहिलंच कीर्तन आहे, अजून आपल्याला कुठं जायचं, कुठंच जायचं नाही. इथं माणसाचा एक क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, कुठं जायचं आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जो साधक जो आहे ना, साधकाचं जीवन जर का पाहिलं तर तो साधक जीवन जगतो कसा. म्हाताऱ्या माणसाकडे पाहतो, त्याची गुडघ्यात गेलेली मान, नाकातून वाहणारा माल, तोंडातून येणारी लाळ, ही असं जीवन ज्यावेळेस साधक आठवतो ना, ही अशी आपली अवस्था नकोय आपली अशी अवस्था. ही कधी आठवतं माऊली, तर माऊलीला वाचल्याच्या नंतर, माऊलीचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर. एक छोटासा दृष्टांत देतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. एक मोठी विशाल अशी सभा होती, विद्वानांची सभा. प्रत्येक जण याचं प्रवचन करायचं आणि संन्यासी महात्मे असायचे.
आता तिथं जवळजवळ वेदाच्या रुचा, उपनिषद, वेद म्हणजे ह्याच्यावरच सगळी काही चर्चा. परंतु एक असा फक्कड महात्मा होता, घेणं देणं नव्हतं या जगाचं. कसं चाललंय काय चाललंय घेणं नाही देणं. स्वतःत कधीही तल्लीन आनंदी, गरज नाही बाकीच्यांची. एक त्यांच्याकडे एक छोटा एक मुलगा दिलेला होता. मुलगा असं 5 ते 6 वर्षांचा. रोज सभेला यायचे, त्या प्रवचनाला यायचे. प्रवचनाला आल्याच्या नंतर प्रत्येकाचं भाषण ऐकायचे. वा, टाळ्याचा कडकडाट, काय बोलतायत. त्यांचं विद्वानांचं ऐकून तृप्त व्हायचा महात्मा. परंतु ह्याच्यात कुठंतरी काहीतरी थोडं जरा कमी वाटतं मला, असं त्या महात्म्यांचं म्हणणं असायचं. काय करावं. एक छोटा जो मुलगा जो होता त्याच्याकडं पाहितलं. ते सूत्रसंचालक जे होते त्यांच्याकडे गेले. म्हणले काय करा, माझ्याकडे एक छोटा मुलगा आहे आणि त्याला तुम्ही एक 5 ते 10 मिनटं फक्त म्हणले बोलण्यासाठी म्हणले वेळ द्या. सूत्रसंचालक होते, तिथले आयोजक नियोजक जे होते ते म्हणाले जमणार नाही बाबा, एवढी मोठी विशाल प्रवचन महोत्सव आहे, कीर्तन महोत्सव आहे आणि तिथं ह्याला नेमकं बोलण्याचा सगळ्या कार्यक्रमावर पाणी फिरण ना. बघा मोठा एखादा वक्ता बोलून गेला आणि तिथं जर का म्हणले नाही नाही मला 2 मिनटं बोलताही आलं पाहिजे, त्यांना त्याची भीती होती. म्हणले नाही, म्हणले जमणार नाही. दुसऱ्या दिवशी परत तसंच म्हणले हाय हट्ट, म्हणले ह्यांचा तर म्हणले द्या ना म्हणले 2 मिनटं बोलायला, काय फरक पडतो. त्या बारक्या मुलाला भजन करा, विठ्ठल 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 त्या मुलाला बाबांनी असं शिकवलं, हुबेहूब नक्कल, बोलणं कसं असावं, हातवारे कशा असावात. म्हणजे ज्याप्रमाणे शब्दाचा भाव असेल त्या पद्धतीने कसं बोलता आलं पाहिजे, कसं वक्तव्य असावं, सगळ्या गोष्टी शिकवल्या. दुसऱ्या दिवशी परत अजून सभेला आले. सभेला आल्याच्या नंतर बसले, सगळ्यांचे भाषण, सगळ्यांचे प्रवचनं झाले, सगळे बोलून गेले. वा म्हणले काय भाषण आहे. सर्वांच्या टाळ्याचा कडकडाट, सगळेजण असे तल्लीन होऊन एकदम ऐकायचे. विदेही महात्मे असल्यामुळे सगळेजण त्यांना जो जीवनात जो अनुभव आलेला आहे तो ते व्यक्त करत बोलत. भाषण, सगळ्यांचे भाषण झाले, सगळ्यांचे प्रवचनं झाले. हे महात्मे गेले तिथं. म्हणले आता म्हणले तुम्ही काल सांगितलं ना मुलाला, म्हणले 5 मिनटं बोलाय. 5 मिनटं नाही फक्त म्हणले 2 मिनटं फक्त बोलाय द्या. ते बदलले. म्हणले नाही म्हणले हो जमणार, कसं काय नेमकं असं. नाही नाही म्हणले तुम्ही काल सांगितलं ना बोलाय देतो म्हणून, बोलायला आज देवाच लागन. म्हणले हाय म्हणले ह्यांचा हट्ट, तर म्हणले काय होईन ते म्हणले बघू पुढं, द्या तुम्ही म्हणले बोलायला तर चान्स द्या. त्या मुलाला स्टेजवर नेलं. त्या मुलाकडं पाहिल्याच्या नंतर म्हणले आता हे काय बोलणार आहे. सगळं प्रवचन झाले, आता सगळ्यांवर आता पाणी फिरतोय काय. पण जसं माऊली त्या मुलाने बोलायला जे चालू जे केलं, ताड 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 जसं पद्धतीने शिकवलं तशा पद्धतीने तो बोलू लागला. 5 मिनटं म्हणता म्हणता 10 मिनटं बोलला, 10 मिनटं म्हणता म्हणता अर्धा तास बोलला तो मुलगा. सगळ्यांचे नुसते टाळ्याचे कडकडाट, वा म्हणायचे वा. त्याचं बोलणं झालं, वेदाच्या रुचा काय. त्या महात्म्याने जशा पद्धतीने शिकवलं तशा पद्धतीने तो बोलला. ऐकायला कोण होते माहिती का तुम्हाला? वेदांत वाचस्पती. एकाचं उपनिषद, जेवढेही काही ग्रंथ आहेत, 18 पुराण, ह्यांचा सगळ्यांचा अभ्यास झालेले असे महात्मे ऐकायला होते. प्रवचन झालं, त्याचं भाषण झालं, सगळ्यांनी उठले आणि त्याला उचलून घेतलं. ह्याच्यातून मला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला, ज्ञानेश्वरी तुम्हाला नाही कळू द्या, नाही वाचता येऊन द्या, प्रयत्न तर करा. मगाशी मी सुरुवातीला एक बोलून गेलो, तुम्ही काय जे करतात ही पृथ्वी माता बघते, अग्नी बघतो, पाणी बघतं. हे प्रत्येकजण आपल्याशी, आपण कोणतं कर्म करतो, काय क्रिया करतो, कोणाशी कसं बोलतो, दुसऱ्याला जरी नाही समजलं कोणाविषयी काय नेमकं आपल्या मनात आलं, आपलं मन आपल्याला साक्षी असतं.
तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत राहा. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असताना जे गुप्त रूपात जे शक्त्या असतात ना, ते आपल्यासोबत आपल्या पुढं असतात, आपल्या भोवती भ्रमण करत असतात आणि ते ज्ञानेश्वरी ऐकत असतात. तुम्ही चुकीचं बोला, किती दिवस चुकून तुमचं चुकून, एक दिवस तरी बरोबर येईन. आणि ज्या वेळेस माऊलींच्या मनात येतं, ह्या जे ऐकणारे जे असतात ह्यांच्या ज्यावेळेस मनात येतं, ज्या पद्धतीने त्या मुलाला उचलून घेतलं, एवढ्या मोठ्या वेदांताचार्याने किंवा 18 पुराणं ज्यांनी अभ्यास केले त्यांना सुद्धा तो मुलगा असा आवडला आणि त्यांनी उचलून घेतलं. तशा पद्धतीने जर ज्ञानेश्वरी वाचत गेलात, एक दिवस ज्ञानेश्वरी तुम्हाला एवढं मोठं करते, या जगभरात तुमचं नाव होतं. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. त्यामुळं सर्वांना एक विनंती, रोज सकाळी फक्त 10 ते 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी थोडा टाईम देत जा. तुम्ही तर वाचाच, परंतु जे लहान लहान मुलं असतात ना आपल्यातले, थोडे जरा मोठ्याने वाचत जा, त्यांच्याही कानावर शब्द पडतील आणि त्यांना एक वेळेस बालकडू मिळालं ना, ते आपोआप पुढं चालून ज्ञानेश्वरी वाचतील. जर आपली संस्कृती टिकवायची असेल, जर आपल्याला पुढचं सुखी जीवन जर का जगायचं असेल, तर ज्ञानेश्वरी वाचत राहा. आज माऊली ज्ञानोबा तर सांगतात, कसलाही प्रकारचा माझ्या जीवनात संदेह राहिलेला नाही आणि तो संदेह फिटला, तो पूर्णपणे गेला. अभंगात बोलण्याचा, अभंगाच्या वर किंवा असं नाही बोलणार मी, अभंगाच्या वर बोललो का नेमकं कसं बोललो ही सद्गुरूंना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. अभंगाच्या शब्दाशी एक नातं कशा पद्धतीने असावं, काय असावं, त्याच्यावर बोलण्याचा एक प्रयत्न छोटासा केला. सर्वांनी आता एक काम करायचे, सर्वांनी एक वेळेस विठोबा रुक्माई भजन करायचे, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. आता सगळ्यांना सोडणार आहे, तोंडाला कोणी हात लावून बसू नका, जरा मांडी घालून बसा. बऱ्याच वेळ झालं, कोणाला त्रास नाही दिला, टाळी वाजवा नाही, भजन नाही, परंतु आता व्यवस्थित बसा. सर्वांनी भजन करायचंय. विठोबा अरंबिया तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळ, तो माय माऊली जीवीचा जिवाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला, बाप रखमा देव श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तो माय माऊली जीवीचा जिवाळा. अभंगात बोलण्याचा एक प्रयत्न केला. तो कसा होता, काय होता, पुढे बसलेले श्रोते मंडळ, टाळकरी आहेत, वादक आहेत, गायनाचार्य आहेत. बोलत असताना काही चुकीचा शब्द गेला असन, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. काही चुकला असन, कोणाला काय वाटलं असेल, सांगा, चूक दुरुस्त करण्याचा नक्की करेल. आणि आजच्या कीर्तन सेवेचे यजमान, नाव काय म्हणले तुम्ही त्यांचं? राजेभाऊ यादव. राजेभाऊ यादव. आजच्या कीर्तन सेवेचं नियोजन त्यांच्याकडे आहे. आणि हे असं सुद्धा नियोजन करणार आहे. आता कसं होतं, ही जी नियोजनची पद्धत जी आहे ना तुमची, एकदम योग्य आहे आणि ही पाहिजे. प्रत्येक काम जर का आकाश महाराज जर करायचं म्हणलं तर एका माणसाला शक्य नाही. त्यामुळे ही पद्धत अत्यंत योग्य आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, टाळकरी वादक
गायक यांच्या चरणी नतमस्तक होऊन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर